सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। चोपड्यात भाजपाच्या वतीने काळ्या फिती लावून काँग्रेस पक्षाचा निषेध। 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती। या आणीबाणीच्या काळात विरोधी पक्षाचे नेते व पदाधिकारी यांना जेलमध्ये कोंडले होते। या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात 25 जून रोजी निषेध केला जातो। आज चोपडा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पक्षाच्या वतीने हाताला काळी रिबीन बांधून निषेध आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी तिलक शहा, मुन्ना शर्मा, कांतीलाल पाटील, राकेश पाटील, चंद्रशेखर पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। लोकांचे नागरिकत्व हिसकावलं गेलं, लोक म्हणजे बेदखल झाले आणि त्या काळामध्ये ज्या लोकांवरती अत्याचार झाले आणि ज्या लोकांनी याचा उठाव केला त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं, तुरुंगात टाकण्यात आलं। त्याच्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टी चोपडाकडनं संपूर्ण भारतामध्ये आम्ही हा आणीबाणीचा जो दिवस आहे तो आम्ही काळा दिवस मनवतो आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो। त्याच्यामुळे आम्ही एकच सांगू इच्छितो, तो जो काळ होता तो संविधानाची हत्या झालेली होती, नागरिकत्व धोक्यात आलेलं होतं, त्याच्यामुळे हालाकीची परिस्थिती होती। त्याच्यामुळे त्यावेळेस मी जनसंघापासून सगळ्यांनी आंदोलन केलं, उठाव केला। त्या उठाव मोडीत काढण्यासाठी तुरुंगात टाकण्यात आला। त्याच्यामुळे आम्ही हा 25 जून आणीबाणी जेव्हा जाहीर झाली तो दिवस आम्ही काळा दिवस मानतो आणि भारतीय जनता पार्टीकडनं आम्ही तो निषेध नोंदवतो। बरोबर।